नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. आज इथे प्राप्त केलेलं संचित भविष्यात आपण आपल्या शिष्यांमध्ये वितरित करणार आहोत. त्यावेळी आपलं आचरण कसं असावं हे देखील आज आपण आपल्या आचार्यांकडून प्रत्यक्ष ग्रहण करणार आहोत. त्यांच्या आणि आपल्या नकळत हे ग्रहण करण्याची अध्यापकाला सर्वाधिक आवश्यकता असते. तुम्हा सगळ्यांना इथे घेऊन येण्याचं प्रयोजनही तेच आहे. शुकाचार्यांची वाणी देखील व्यासांसारखी अमोघ आणि प्रासादिक असल्याने श्रोतृ समुदाय तल्लीन होऊन श्रवण करीत होता. एक मनोभूमिका त्यांच्या कथनामुळे श्रोत्यांची निर्माण झाली. व्यासांशी होणाऱ्या चर्चेतून आपल्याला खूप काही ग्रहण करता येणार आहे हे ऐकून श्रोत्यांच्या सर्वांगाच्या श्रुती झाल्या. निश्चित समयी व्यासांचं आगमन झालं. सर्वांनी त्यांना उत्थापन देऊन विनम्र प्रणाम केला. शुकाचार्यांनी गुरुपूजन केलं आणि आजच्या अध्ययनाला आरंभ झाला. व्यास म्हणाले, तुम्हा सगळ्यांचं या परिवारात स्वागत आहे. आज आपण सगळे मिळून एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजे वेदांताचं अध्यापन कसं करायचं या विषयावर चर्चा करणार आहोत. ब्रह्मसूत्रे अथवा उत्तरमीमांसा दर्शन असंही आपण याला म्हणू शकतो. तुमच्या गुरुच्या मतानुसार आपण हा विषय व्याख्यान शैलीनं समजावण्यापेक्षा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चेत आणणार आहोत. हे आपणा सर्वांना मान्य आहे का? उपस्थितांनी मूकसंमती दर्शविली. ज्या विषयाचा म्हणजे वेदांताचा आपल्याला आज इथे विचार करायचा आहे तोही अनुभवांच्याच ग्रंथांचा आहे. वेदांचं अंतरंग त्यातलं दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान ज्यामध्ये व्यक्त होतं ती उपनिषदं नेमकं काय सांगतात. सर्व उपनिषदं स्वतंत्र विचारांनी लिहिलेले मूळ ग्रंथ आहेत. त्यावर काही मी सूत्र रचली आहेत. त्यांचं तुम्ही तुमच्या आचार्यांकडे अध्ययन केलं आहे. आता तुम्ही ते तुमच्या शिष्यांना अध्यापन करू इच्छिता, बरोबर ना? व्यासांच्या विधानावर सर्वांनी स्वीकृती दर्शवली. उपनिषदांमध्ये काय कथन केलं आहे या मूळ विचारापाशी आपण येऊन पोचतो जेव्हा आणि मग व्यासांनी आपलं प्रतिपादन पुढे नेलं. आपले वेद हे उत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. ते केवळ आपले आहेत, अत्यंत प्राचीन आहेत म्हणून नव्हे, तर कोणतीही गोष्ट आपली आहे म्हणून श्रेष्ठ आहे, प्राचीन आहे म्हणून उत्कृष्ट आहे असं म्हणता येत नाही. केवळ प्राचीन असणं किंवा आपलं असणं हे श्रेष्ठत्वाचं निकष नाहीत. ते श्रेष्ठ आहे कारण ते मानवाला पराबुद्धिगम्य आहे, बुद्धीला पटणारे आहेत, सर्वसमावेशक आहे, समन्वयक आहेत. या काही मूलभूत गोष्टी गृहीत धरून त्यानुसार आपण चर्चा करू. तुमच्या शंकांचा परामर्श घेऊ. व्यासांनी आपलं कथन समाप्त केलं. एका शिष्यानं प्रणाम करून नम्रपणे निवेदन केलं, आचार्य, आपण ब्रह्मज्ञ आहात. आम्हाला आपणाकडून ब्रह्मजिज्ञासा तृप्त करून घेण्याची इच्छा आहे. अच्छा, तुमची ब्रह्मजिज्ञासा जाणून मी तिचं शमन करेन. ब्रह्माची अगदी सहज ध्यानात राहील अशी व्याख्या करायची झाली तर जन्माद्यस्य यतः अशी 2 शब्दात करता येईल. ज्यापासून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात तेच ब्रह्म होय. पितामह, ब्रह्माचं ज्ञान होण्याचा मार्ग कोणता? म्हणजे ते कसं होऊ शकतं? दुसऱ्या शिष्यानं पृच्छा केली. शास्त्रयो नीत्वा तत्तु समन्वयात असं त्याचं सूत्र आहे. हे ज्ञान समन्वयानंच प्राप्त होऊ शकतं. ब्रह्मासंबंधी विचार करणारी जी मूलभूत शास्त्र म्हणजे उपनिषद, अन्य विचारकांचे विचार यांच्यात जिथे सहजतेनं मतैक्य होईल अशा गोष्टींवरून म्हणजे ती गोष्ट सिद्ध मानून ब्रह्माचं स्वरूप समजून घ्यावं, कृत्रिम समन्वय आणू नये. आचार्य, आपण ब्रह्मज्ञ आहात. तज्ज्ञ आणि ज्ञत्व अनुभवातून प्राप्त झालेलं असतं. याचाच अर्थ असा की आपण साक्षात ब्रह्माचा अनुभव घेतलाय, ब्रह्मानुभवी आहात. असा आम्हाला तुम्ही अनुभव देऊ शकता का? वत्सा, किंचित स्मित करून महर्षी म्हणाले, तुझ्या पृच्छेतच तुझं समाधान निहित आहे. मी ब्रह्माचा अनुभव घेतला असं तू जेव्हा म्हणतोस तेव्हा इथे अनुभव घेणारा कोण आहे? अर्थात आपण आहात महर्षी. पृच्छा करणाऱ्या शिष्यानं गोंधळून उत्तर दिलं, अनुभव दिला जातो की घेतला जातो? माझ्या मते कोणी देण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतः घेतला जातो, अर्थात घ्यावा लागतो. तो म्हणाला. एखादं उदाहरण देऊन सिद्ध करता येईल का? व्यासांनी विचारलं. तो शिष्य गडबडला पण चतुर होता. काही क्षण विचार करून म्हणाला,
मी प्रयास करतो. अवश्य. व्यासांनी त्याला प्रोत्साहन दिलं. मी या आश्रमात प्रथमच आलोय. शब्दांची जुळवाजुळव करत तो बोलू लागला. ज्यावेळी मी इथे आलो त्यावेळी मला यापूर्वी इथे येऊन गेलेल्या अनेकांनी कथन केलं की अलकनंदा नदीचं जल अन्य नद्यांच्या तुलनेत जास्त शीतल आहे. मला वाटलं हिमालयातल्या सर्व नद्या हिमापासून प्रवाहित होतात. असं असताना इथलं जल भिन्न कसं असेल? म्हणून मी स्वतः इथून नदीच्या पात्रात गेलो. जलात उतरलो. मला ते खरंच जल अन्य नद्यांच्या तुलनेत शीतल आहे असं जाणवलं. हा एक वेगळा अनुभव मी घेतला. शिष्य म्हणाला. त्यानं अपेक्षेनं व्यासांकडे दृष्टी वळवली. उत्तम. व्यास म्हणाले, तू अत्यंत समर्पक उदाहरण दिलंस. आता हे स्पष्ट कर की तू कसं ठरवलंस की ह्या नदीचं जल अधिक शीतल आहे? कारण मी अन्य नद्यांच्या जलाचा शीतलतेचा यापूर्वी अनुभव घेतलाय. अत्युत्तम. मला हेच उत्तर अपेक्षित होतं. अन्य नद्यांचं जल किती प्रमाणात शीतल आहे याचं पूर्वज्ञान तुझ्या आकलनात स्थित होतं. तू एक नवीन अनुभव घेतलास. तो तुझ्या पूर्वानुभवाशी पडताळून पाहिलास आणि निष्कर्ष काढलास. हे दोन्ही अनुभव तुला कोणी दिले? कोणीच नाही. माझे मीच घेतले. म्हणजे सिद्ध झालं की अनुभव घ्यावा लागतो, देता येत नाही. होय आचार्य. आता पुढचा प्रश्न. हे अनुभव तू का घेतलेस? मला कोणीतरी ते घेण्यास प्रवृत्त केलं आणि मला ते घ्यावेसे वाटले. आता आपण जाणून घेऊ की अनुभव घेण्यासाठी आपल्याला कुठली तरी प्रेरणा हवी असते. ती कधी बाह्य असते, कधी आंतरिक, कधी दोन्ही स्तरांवर. शिवाय या प्रेरणेला प्रतिसाद देण्यासाठी आपल्या मनातली इच्छा तीव्र असावी लागते. बरोबर ना? होय आचार्य. बाह्य प्रेरणेने आधी आंतरिक प्रेरणा उत्पन्न होते आणि ती इच्छा प्रबल करते. इच्छा बलवती झाली की अनुभव घेतला जातो. असंच घडत असावं ना? शिष्यानं अत्यंत उत्साहानं उत्तेजित होऊन विचारलं. त्याची मुद्रा आत्मविश्वासानं दीप्त होती. साधू, अत्यंत सुसूत्रपणे मांडलीस उपपत्ती. आता हा अत्यंत सामान्य असा भौतिक अनुभव होता, लौकिक स्तरावरचा. होय ना? होय. आणि कोणी घेऊ शकेल असा सहज शक्य अनुभव. तरीही त्यासाठी किती प्रयास करावे लागले तुला? मग विचार कर. ब्रह्म व्यक्त नाही, लौकिक नाही, वर्णनातीत आहे. त्याचा अनुभव कोणी कोणाला कसा बरं देऊ शकेल? नाही, तिशी तर शक्यताच नाही. अत्यंत कष्टसाध्य आणि व्यक्तिगत आहे हे. म्हणूनच ब्रह्म ही केवळ अनुभवाची नव्हे तर अनुभूतीची, सामान्य अनुभूतीची नव्हे तर आभ्यंतर अनुभूतीची बाब आहे. अनुभव हा भौतिक पातळीवरचा असतो. अनुभूती मानसिक वा बौद्धिक पातळीवरची असते. आभ्यंतर अनुभूती ही आत्मिक पातळीवरची असते. ती अनुभूती ब्रह्मानुभूती आहे. ती प्राप्त करण्यासाठी प्रथम आंतरिक इच्छा अत्यंतिक तीव्र असायला हवी. ती मनात उत्पन्न व्हावी लागते. ज्याला आपण व्यवहारात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं अथवा आध्यात्मिक भाषेत अभिप्सा असं म्हणतो. आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं आकलन झालं तात. आपण अत्यंत गहन विषय आमच्या आकलन कक्षेत आणून दिला. एक ज्येष्ठ मुनी म्हणाले. आपण आभ्यंतर अनुभूती आत्मिक पातळीवरची असते असं प्रतिपादन केलं. आपला आत्मा म्हणजे ब्रह्म असेल तर स्वतःच्या आत्म्याची अनुभूती घेणं आणि ब्रह्माची अनुभूती घेणं एकच बाब आहे का? म्हणजे जीवात्मा आणि ब्रह्म एकच आहे का? हा ही सिद्धांत आपण मांडलाय म्हणून विचारण्याचं धार्ष्ट केलं मी. अत्यंत रास्त विचार केला आपण. तैत्तरीय उपनिषदात वर्णन केलेला आनंदमय आत्मा म्हणजे जीवात्मा म्हणजे ब्रह्म होय. वस्तुस्थिती क्रमाप्रमाणे आपल्या अन्नमय कोशात आत प्राणमय कोश, प्राणमयाच्या आत मनोमय, मनोमयाच्या आत विज्ञानमय आणि विज्ञानमयाच्या आत जीवस्थितीतला जागृतावस्थेतला जीवात्मा होय. म्हणून परमेश्वराला बाह्य जगतापेक्षा स्वतःच्या अंतरंगात शोधायचं असतं. ब्रह्म हे व्याकृत अव्याकृत दोन प्रकारचं असतं. अशी वर्णनं उपनिषदांमध्ये आहेत. व्याकृत म्हणजे फोड करून विवेचन करून स्पष्ट केलेलं ब्रह्म. अनुभवासाठी देखील पूर्वज्ञान हवं असतं. हे आपण मघा बघितलं. या वर्णनावरून आनंदमय जीव हा पूर्ण विकसित झालेलं ब्रह्म हे सरळ अर्थ निघतो. ज्यात आनंद प्राचुर्यानं भरला तो आत्मा म्हणजे जीवात्मा. यावरून आनंदमय असणं हे ब्रह्माचं लक्षण मानायचं का? होय. खरं तर ज्याचं अस्तित्वच निर्गुण निराकार आहे त्याला ओळखण्यासाठी आपण निश्चित केलेली ही लक्षणं
अन्यथा ते लक्षणातीत आहे आणि म्हणूनच जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणं हे ब्रह्माचं लक्षण आहे असं आपण म्हणतो. त्या जीवस्थितीतला आनंदातिशय दुसरं लक्षण, दोन स्थितीतलं पापरहित असणं हे तिसरं लक्षण, वासना, द्वैत भावना यासारख्या गोष्टी मनात नसणं, पापरहित असणं. कितीतरी वेळ महर्षी व्यास आणि शिष्य समुदाय यांच्यात ब्रह्मचर्चा होत होती. माध्यान्नीचा समय झाला. पृच्छक थकले ना व्यास दमले. सर्वांचं यथायोग्य समाधान झाल्यावर त्यांनी विराम घेतला. ज्ञानसत्राचा अंतिम सोपान अत्यंत महत्त्वाचा ठरला. तो व्यासांनी शुकाचार्यांच्या केलेल्या विशेष सन्मानामुळे. अन्य कोणाला काय, तर प्रत्यक्ष शुकाचार्यांनाही ही घटना अनपेक्षित होती. जेव्हा व्यासांनी यांच्या ब्रह्मसत्राचा, वाङ्मय सत्राचा समारोप करण्यापूर्वी शुकांना पीठावर निमंत्रित केलं. सर्वजण विस्मित झाले होते. शुक पीठावर आले. त्यांनी आचार्यांना प्रणाम केला. आचार्यांनी आशीर्वाद देऊन स्वतःच्या आसनावर बसवलं. त्यांच्या कंठात पुष्पमाला घातली. आश्रमस्त्रियांनी औक्षवण केलं. व्यासांनी कथन केलं. आजवर मी ज्या ज्ञानशाखेच्या परंपरांची व्यवस्था करून त्या त्या शाखांच्या प्रमुख आचार्यांची योजना केली. 4 वेदांच्या शाखांचे, पुराणकथांचे प्रमुख ऋषी निश्चित करून दिले. त्यांनी त्यांच्या शाखेच्या विशिष्यांना अध्यापन करून परंपरा समृद्ध केल्या. आज मी माझी ब्रह्मज्ञानाची, वेदांत ज्ञानाची परंपरा शुकाचार्यांच्या स्वाधीन करतो. ह्या परंपरेचे प्रमुख आचार्य म्हणून शुकाचार्यांचं यापुढे नाम असेल. ते आजपासून या ज्ञानशाखेचे प्रमुख आचार्य असतील. सर्वांना अतिशय आनंद झाला. व्यासांना प्रणाम करून शुकाचार्य पीठावरून शिष्यांपाशी आले. शिष्यांनी हर्षोल्लासानं गदगद होऊन अत्यंत श्रद्धाभावानं आपल्या आचार्यांना प्रणाम केला, आशीर्वाद घेतले, आनंदाश्रूंना वाट करून दिली. व्यास सावकाश पीठावरून उतरले. कौतुक भरल्या नेत्रांनी पुत्रपौत्रांचा आनंदोत्सव न्याहाळला. त्यांच्या चर्येवर समाधान पसरलं. पाठमोरे होऊन ते आपल्या गुहेत जाण्यासाठी वळले. आणखी एक दायित्व योग्य हाती सोपवलं गेलं होतं, तेही उचित समयी. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.